आर-टी चे ऍडमिशन स्टार्ट होणार आहेत. तर आज आपण पाहणार आहोत की आर-टी साठी काय काय कागदपत्र असायला हवेत. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा ऍडमिशन करायचं आहे, तर आपल्याला कोणती कागदपत्रे लागतील? तर चला तर पाहूया. कोणती एक ब्राउझर ओपन करा. येथे आर-टी ऍडमिशन 2026-27 टाका. तिथे एक पहिली लिंक येईल, त्याच्यावर क्लिक करा. ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही पाहू शकता. यावर इथे लिहिलेलं आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. थोडंसं खाली आल्यानंतर त्याच्यावर क्लिक करा. तुम्ही इथे पाहू शकता की 3 पेजेसचा पीडीएफ आहे, त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला काय काय लागणार आहे. तर चला पाहूया की काय काय लागणार आहे. तर इथे बघा, प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्र. तर काय काय कागदपत्र लागणार आहेत? आर-टी चे जे प्रवेश करणारे कागदपत्रे आहेत, ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी अंतिम तारखेच्या पूर्वीचे असावे. तुम्ही जेही कागदपत्र सबमिट करणार आहोत, त्या जे सबमिट करण्याच्या जे कागद आहेत ते फॉर्म भरण्याच्या अगोदरचे असले पाहिजेत तुमचे. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही. तर कोणतेही फॉर्म तुम्ही भरत असला तुमच्या पाल्याचे, तर तुम्ही कागदपत्रे बनवून ठेवावेत. बालकाचे आधार कार्ड, रहिवासीचा पुरावा, तारखेचा पुरावा, ही कागदपत्रे कंपल्सरी लागणार आहेत. हे आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट करून घ्या, रहिवासीचा पुरावा लागेल आणि बर्थ सर्टिफिकेट लागेल कंपल्सरी. या गोष्टी आर-टी साठी लागतीलच. या गोष्टी असायला पाहिजे. आणखीन दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत ते खाली असे लिहिलेलं आहे. वंचित गटातील बालकामध्ये खालील प्रकारच्या प्रवर्गाचा समावेश होतो. जर तुमची कास्ट असेल तर कास्टसाठी कास्ट सर्टिफिकेट लागेल. दिव्यांग बालक, HIV बाधित असेल, कोविडचा असेल, अनाथ असेल, हे सुद्धा वंचित गटात समाविष्ट केलेले आहेत. तर आता जर कास्ट असेल तर त्यांच्यासाठी उत्पन्नाचा हे दाखला लागणार नाहीये. तर इथे लिहिलेलं आहे उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाहीये. त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यांच्या वडिलांचं. आता दिव्यांग जी मुलंचे नसतील तर त्यांच्याकडे दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. तेही जिल्हा रुग्णालयामधला असला पाहिजे आणि त्यांनी 40% पेक्षा जास्त दिव्यांग असला पाहिजे. HIV बाधित असल्यावर तसेच जिल्हा रुग्णालयामधलं एखादे प्रमाणपत्र तिथे द्यावा लागेल आपल्याला. कोविडचं पण तेच सेम आहे. अनाथ बालके जे आहेत, जे बालके अनाथालय आणि बाल सुधारगृह यांची कागदपत्र ग्राह्य धरले जातात. ज्यांना आई वडील नाहीयेत त्यांनी अनाथालय किंवा बाल सुधारगृहाची कागदपत्रे दिली तरी चालेल. तसेच जे अनाथ आहेत, जे त्यांचे त्याला कोणी सांभाळत असेल, काका काकू, मामा मामी, तर त्यांचं हमीपत्र आवश्यक असेल. आणि जे अनाथ असतील त्यांना कसल्याच प्रकारच्या उत्पन्नाची गरज नाहीये. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला. ज्यांचं इन्कम हे कमी आहे त्यांनी आपलं उत्पन्न काढून घ्यावेत आणि ते दाखवायचं आहे. ज्यांच्याकडे कास्ट ते नसते त्यांच्यासाठी हे आहे, त्यांना कंपल्सरी आहे उत्पन्नाचं कागदपत्र. एखादी घटस्फोटित महिला असेल किंवा त्याचं एखादी कोर्टामध्ये केस चालू असेल तर त्यांच्यासाठी आईचा रहिवासी चालेल. इथे लिहिलेलं आहे घटस्फोटित महिलेचा बालकाचा आईचा रहिवासी चालेल, वडिलांचा नसतो, त्यामुळे आईचा तुम्ही लावू शकता. त्यांच्याकडे इथे लिहिलेलं आहे लेकराचं किंवा वडिलाचं जातीचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, दोन्हीपैकी एक. आणि तिथे आईचा उत्पन्नाचा दाखला लावला पाहिजे, हे कंपल्सरी आहे.
जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर इथे उत्पन्नाचा दाखला लागणार नाहीये. त्यानंतर विधवा असेल तर वडिलांचा जे लेकरू आहे त्यांच्या वडिलांचा म्हणजे वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र आणि त्या महिलेचे उत्पन्न आणि रहिवासी हे दोन्ही लागेल. जर ते कास्ट मध्ये असतील तर फक्त रहिवासी आणि कास्ट जोडावी. वडिलांची कास्ट असेल तर वडिलाची काढा, नाही म्हटले लेकरांची काढा आणि आईचा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. आधार कार्ड आधार कार्ड हे तुम्हाला द्यावेच लागतील. 5 वर्षाच्या झाल्यानंतर त्याला अपडेट करून घ्या आणि फॉर्म भरण्याच्या अगोदर ही सर्व कागदपत्रे जमा करून ठेवावेत. जन्मतारखेचा पुरावा याच्यामध्ये बर्थ सर्टिफिकेट आहे, तुम्ही बर्थ सर्टिफिकेट घ्यावंच लागेल. त्यानंतर रहिवासी, तुम्ही जिथं देत आहोत तुम्ही ऍड्रेस तिथला रहिवासी, त्याच्यामध्ये राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल किंवा बँकेचं पासबुक आहे त्याच्यावर, आधार कार्ड, मतदान कार्ड, त्याच्यावर तुम्ही जिथले तुम्ही ऍड्रेस द्यायला ते ऍड्रेस असणं कंपल्सरी आहे. त्यापैकी एक तुम्हाला द्यावे लागेल. तर लक्षात असू द्या की आधार कार्ड, बालकाचे आधार कार्ड, त्याच्यासोबत वडिलांचं पण आधार कार्ड लागेल, तेही चेक केले जाते तिथं. रहिवासीच्या पुराव्यामध्ये तुम्हाला लाईट बिल जोडावी लागेल आणि जन्मतारखेसाठी बर्थ सर्टिफिकेट हे जोडले जावे लागेल. ही कागदपत्रे आहेत आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही इथे पाहू शकता. त्या प्रकारे तुम्हाला द्यायचं आहे. एवढी कागदपत्रे फॉर्म भरण्याच्या अगोदर तयार करून ठेवावेत. धन्यवाद.